सावित्री। तुम्हाला हा घटस्फोट मान्य आहे का? हो। मिसेस तन्वी पाटणकर, ह्या सह्या तुम्हीच केल्यात ना? तन्वीच्या सह्या लागणार आहेत, कारण हे पेपर्स कोर्टात जाणार आहेत, त्यामुळे सह्या तुलाच कराव्या लागतील। लतिका त्यांच्या सह्या नाही चालणार का? नाही बेटा, नाही चालणार, कारण पुढे जाऊन जर त्या खोट्या सिद्ध झाल्या तर सगळा प्रॉब्लेम होईल। हो। तुम्हाला हा घटस्फोट मान्य आहे? बोल बाहेर बोल, घाबरू नको, बाहेर बोल, बाहेर बोल, घाबरू नको। हो। पुढील 6 महिने तुम्हाला वेगळं राहावं लागेल आणि काउन्सिलिंग करावं लागेल। नाही नाही नाही, जज साहेब नाही, असं करू नका। जज साहेब असा निर्णय घेऊ नका। अरे पण तुम्ही कोण आहात? काय पाहिजे तुम्हाला? तन्वीचा बा म्हणजे बा सारखंच आहे मी तिला। पोर आहे माझी पोर। या माझ्या पोरीने लग्नानंतर घरी काय काय सोचले हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमच्या मी डोळ्यातून पाणी येईल। जसं पाणी पण आहे ना, ज्या चुलीत टाकावं तिथं जळून राखवावं। आई बाप शिकवतात आपल्याला जज साहेब, आई बाप। मग ह्या पोरी आयुष्यभर तेच पाळून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत राहतात, पण काय बोलत नाही। एवढं झालं तरी माझी पोर त्यांच्या विरुद्ध एक सबूत काढायला तयार नाही। जज साहेब, माझ्या या पोरीला न्याय मिळावा बस, माझी एवढीच इच्छा आहे, या बापाची एवढीच इच्छा आहे। हा 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 फक्त तन्वीचा नाही तर तिच्यासारख्या हजारो लाखो पोरींच्या आयुष्याचा, त्यांच्या विश्वासाचा प्रश्न आहे। जज साहेब, माझी कोर्टाला हात जोडून विनंती आहे का त्यांनी या विक्रमच्या आणि त्याच्या घरच्यांच्या उलट तपासणीचे आदेश द्यावेत, नाही तर ही माझी पोरगी काय करून घेईल काय सांगता यायचं नाही। जबू दादा, तू का बस, ऑर्डर ऑर्डर। गबस पोरी, तू गबस, आता काय बी बोल नकोस। आता जो काही न्याय निवाडा करतील ते जज साहेबच करतील। त्यांचं एकमेकांवर प्रेम नव्हतं। ओ रिअली? कमाल आहे। प्रेम नसतानाही तन्वीताई विक्रम विरुद्ध किंवा त्याच्या घरच्यांविरुद्ध एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नव्हत्या। स्ट्रेंज। आणि त्या दोघांचं प्रेम नव्हतं तर त्यांचं लग्न का लावून दिलं तुम्ही? आम्हाला असं वाटलं की लग्न झाल्यानंतर ते सुखी होतील, पण तसं काही झालं नाही। का? तन्वी चांगली मुलगी नाही? नाही नाही, तन्वी खूप चांगली मुलगी आहे। मग घटस्फोट का हवाय तुमच्या मुलाला? नाही नाही, माझ्या मुलाला घटस्फोट नकोय। तन्वीच आली होती घटस्फोट मागायला। पण तन्वीच्या लोकांचं तर असं म्हणणं आहे की तिच्याकडून हा घटस्फोट जबरदस्तीने घेतला जातोय। नाही नाही, हे खोटं आहे, हे साफ खोटं आहे। तन्वी स्वतः आली होती आमच्या घरी घटस्फोट मागायला।